येस. सो आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहतो आहोत. त्यातला पहिला पार्ट ऑफ स्पीच कोणता पाहिलाय आपण? साक्षी, कोणता पाहिला पहिल्यांदा आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये? येस, नाउन्स आपण पाहिलेले आहेत. आता पुढचे नाउन्स मध्ये पण आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली ती म्हणजे पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केसचे रूल्स पाहिले. सिंपल रूल काय सांगितलं ना मी शेवटी? कोणी सांगेल का? एक सिंपल रूल सांगितला मी पॉझेसिव्ह केस वापरण्यासाठी. जे काही 4, 5, 3, 4 आधी रूल लिहून दिले त्याच्या सगळ्याचा एकत्रित सार असणारा एक रूल सांगितला मी. वाचून दाखवला तरी चालेल. बोला. हर्षवर्धन. लिव्हिंग थिंग्सला आपण ऍपॉस्ट्रॉफी लावतो, पण शक्यतो नॉन लिव्हिंग थिंग्सला आपण ऍपॉस्ट्रॉफी लावत नाही. हा एक. अजून एक मी लिहून दिलं होतं. चैताली, आठवतंय का काय लिहिलं होतं? सिंपल भाषेत मी म्हणलं होतं. जेव्हा नाउनच्या शेवटी स असा उच्चार होत असतो तेव्हा आपण फक्त ऍपॉस्ट्रॉफिक चिन्ह वापरतो. ऍपॉस्ट्रॉफिकचे चिन्ह देऊन पुढे यस लिहित नाही. म्हणजे फक्त ऍपॉस्ट्रॉफीचं चिन्ह वापरतो शब्द संपल्यानंतर आणि त्याच्या पुढे एस लिहित नाही. ओके, हा सिंपल रूल आपण केला होता. आधी 3-4 रूल मी दिलेत तुम्हाला जे प्रॉपर आहे, पण त्याच्यासोबत हा शेवटी एक अंडरलाइनिंग रूल की जो तुमच्या लक्षात राहिला. ओके, लक्षात ठेवा तुमचे कंपोजिशन, तुमचं पर्सनल ओपिनियन क्वेश्चन याच्यामध्ये तुम्ही जे लिखाण करता त्याच्यामध्ये तुमच्या ह्या गोष्टी पाहिल्या जातात. तुम्ही ऍपॉस्ट्रॉफी कुठं लावलेला आहे, तो चुकला असेल तर अर्धा मार्क कट. तुम्ही लिहिलेला काही का असे ना, तर तुमचं ग्रामर जर बरोबर नसेल तर हाफ मार्क्स कट व्हायला सुरुवात होते तुमची. ओके, त्यामुळे हे महत्वाचे रूल्स आहेत, लक्षात ठेवा. मी लिहून देत नसलो तर ह्या नोंदी तुम्ही करू शकता बारीक बारीक आपल्या करत चला की हे पेपर मध्ये महत्वाचे आहे, ग्रामर मध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट पार्ट कडे आता आपण जाऊया. नेक्स्ट पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह. सो कॅन एनीवन टेल मी डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह? व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह? व्हॉट डू वी मीन बाय ऍडजेक्टिव्ह? काहीतरी अंदाज असेल तुम्हाला? मराठीत सांगा. हा सोहा. शब्दाच्या जातीला विशेष नाव देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ओके ओके, ऑलमोस्ट बरोबर आहे. म्हणजे ऑलमोस्ट बरोबरच आहे. आणखी काही वेगळं कोण सांगू शकते? मेघराज. Tell us more about noun. Oh, it is a word that tells us more about noun. Yeah, correct. अजून काही वेगळं? हर्षवर्धन. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. येस, बघा आपण 2-3 वेगळ्या डेफिनेशन्स पाहिल्या. सगळ्यांचा मेन अर्थ हाच होता की देयर इज नाउन that we have already studied. Noun म्हणजे काय माहिती आपल्याला, but we use some word which give more information about the noun, about the person, about the object, about the place, and that word which we use to describe mostly the noun is known as adjective. माहिती दिली जाते अधिकची. म्हणजे उदाहरण काय तर आता बघा, एक समजा मी तुम्हाला सांगतो की ओके, सिंपल आहे. आता ह्याच्यामधलं ऍडजेक्टिव्ह तुम्हाला कळलं असेल आणि नाउन पण कळलं असेल. नाउन काय आहे सिद्धार्थ? व्हेरी सिद्धार्थ. मी रिमूव्ह करून टाकेन असं जर असेल तर, रिस्पॉन्सच नसेल मला तर. सर तुमचा आवाज येत नव्हता. आता येतो का आवाज व्यवस्थित? बाकीच्यांना काही प्रॉब्लेम आहे माझ्या आवाजामध्ये? नाही ना? ओके, सिद्धार्थ. ठीक आहे, दुसऱ्या कोणीही सांगा. साक्षी तू सांगू शकतेस ना? हुशार, चैताली, याच्यात नाउन कोणतं आहे? सर वाक्य काय सांगितलं तेच कळालं नाही. हुशार, चैताली एवढंच सांगतोय. ऍडजेक्टिव्ह का? ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन. चैताली हे नाउन आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी माहिती कोणत्या शब्दाने सांगितली आपल्याला? कोणत्या शब्दाने सांगितली? हुशार.
तुषार, क्लेवर, ब्रिलियंट. ओके, सो म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण आणखी माहिती सांगतो आहोत. बरोबर आहे ना. आपण नुसतं चैताली म्हणतो असं म्हणत नाही की शी इज चैताली. आपण म्हणतोय शी इज क्लेव्हर चैताली. सो वी आर गिव्हिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाव. अजून एक सांगायचं म्हणजे की इट ऍड्स टू द मिनिंग ऑफ नाव. इट ऍड्स टू द मिनिंग ऑफ नाव म्हणजे नावाचा जो काही अर्थ, आता उदाहरणार्थ की पुणे इज मल्टीकल्चरल सिटी. पुणे इज मल्टीकल्चरल सिटी. मल्टीकल्चरल कुणी अनुवाद करू शकेल का मराठीत? मल्टीकल्चरलचा काय असेल बघा बरं, थोडा माहितीये का कोणाला? मल्टीकल्चरल, कल्चरल म्हणजे काय? कल्चर शब्द आहे ना तुझ्या. व्हॉट डू वी मीन बाय कल्चर? कल्चर म्हणजे काय? सांस्कृतिक. येस, कल्चर म्हणजे संस्कृती. आणि मग मल्टी म्हणजे काय? मल्टी हा शब्द कुठे ऐकलेला आहे तुम्ही? ही एक ऍक्च्युली काय लावलेलं आहे? प्रिफिक्स लावलेलं आहे, मल्टी. कुठे ऐकलेला आहे तुम्ही? नाही? ठीक आहे, मी सांगतो. हे मल्टी म्हणजे अनेक, बहु असा शब्द आपण मराठीत वापरतो. सो मल्टीकल्चरलचा अर्थ काय आहे की बहुसांस्कृतिक. म्हणजे मी मागेही कोणाला तरी सांगताना बोललो होतो की पुण्यामध्ये बघा, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे लोक राहतात, गुजराती संस्कृतीचे लोक राहतात, पाश्चात्य संस्कृतीचे लोक राहतात, नॉर्थ इंडियन संस्कृतीचे लोक राहतात, साऊथ इंडियन संस्कृतीचे लोक राहतात. त्यानंतर महाराष्ट्रात पण काही एकच संस्कृती नाही. विदर्भाची संस्कृती वेगळी आहे. विदर्भातून येणारे लोक राहतात, नगरकडून येणारे लोक राहतात, कोल्हापूरकडून येणारे, साताऱ्याचे लोक राहतात, पुण्यातले मूळ जे रहिवासी आहेत ते राहतात. म्हणजे पुण्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ होतो आहे. ही माहिती मी एका शब्दात सांगितली. कुठल्या? मल्टीकल्चर. सो इन्स्टेड ऑफ सेइंग ओनली पुणे इज अ सिटी, Pune is a city, I am saying that Pune is a multicultural city, and when I say that, I give more information about the Pune. बरोबर ना? मी आणखी माहिती सांगितली. मी म्हणणार होतो आधी काय? पुणे इज अ सिटी. आता काय म्हणतो मी? पुणे इज अ मल्टीकल्चरल सिटी. आय हॅव ऍडेड टू द मिनिंग सिटी. शहर आहे हे फक्त नाही, तर बहुसांस्कृतिक शहर आहे. हे लक्षात घ्या. मल्टीकल्चरल हे काय झालं मग तुमचं इथं? ऍडजेक्टिव्ह म्हणून तुम्ही वापरलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह आपल्याला नामाबद्दल अधिक माहिती देतो, नामाबद्दल विशेष माहिती देतो, नामाच्या अर्थामध्ये अधिक भर घालतो. अशा 3 वेगवेगळ्या व्याख्या आपण करू शकतो. तुम्ही लिहू शकता का ही व्याख्या तुमच्या भाषेमध्ये? तुम्हाला जे कळलंय ते लिहा पटकन. ऍडजेक्टिव्ह वर टायटल टाका. ऍडजेक्टिव्ह खाली डेफिनेशन लिहा. तुमच्या भाषेत लिहा, तोपर्यंत मी पण इकडे लिहून दाखवतो तुम्हाला. शक्यतो नवीन पेजवर स्टार्ट करत चला. हे सिंपल डेफिनेशन झाली आपली. आता याच्यात आणखी थोडं जास्त इन्फॉर्मेशन देणारी डेफिनेशन घेऊयात. बघा, ही तुम्ही लिहून घेणं फार महत्वाचं आहे.
लिहून घ्या, मी डिस्कस करणार आहे ही डेफिनेशन पण. लिहून घ्या फक्त माझ्यासोबत पटपट, नंतर स्क्रीन बंद करून आपण डिस्कस करूया. ओके, झालंय सगळ्यांचं लिहून? कोणाचं राहिलंय का? ठीक आहे सर, माझं राहिलंय. अरे उरका, किती हळूहळू हळू पेपर कसे पूर्ण करणार मग 3 तासात? एवढा हळू गेल्यावर कसं व्हायचं हर्षवर्धन? बाकी कोणाचं नाही राहिलेलं आहे होप? ठीक, बघा व्हिडिओज करा. आता एक महत्वाची गोष्ट आपण सुरुवातीला लक्षात घेऊयात. जस्ट मिनिट. हा, तर बघा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे पाहताना आपण एक नवीन डेफिनेशन दिली जी जास्त विस्तृत. तुम्हाला आपण पण ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय ह्याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन दिली आहे. बेसिकली ऍडजेक्टिव्ह करतं काय हे सांगण्याचा प्रयत्न केला या डेफिनेशन मध्ये. ओके, ऍडजेक्टिव्हचं काम काय असतं? आतापर्यंत आपण म्हणतो की इट ऍड्स टू द इन्फॉर्मेशन. बाकी आणखी एक माहिती तुम्हाला मी देऊन ठेवतो. इटिमॉलॉजी नावाची एक ब्रांच असते. इटिमॉलॉजी काय म्हणतात? इटिमॉलॉजी, ETYMOLOGY. इटिमॉलॉजी मध्ये शब्दांची उत्पत्ती कुठून झाली, शब्द आले कुठून, हे ऍडजेक्टिव्ह शब्द आला कुठून, त्याचं काय मिनिंग आहे याचा अभ्यास केला जातो. उत्पत्तीशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. उत्पत्ती कुठून झाली या शब्दांची. तर ऍडजेक्टिव्हचा अर्थच मूळ फ्रेंच आणि लॅटिन मध्ये आहे ऍडेड टू. काय अर्थ आहे? ऍडेड टू. ऍडेड टू म्हणजे अधिकचा, अधिकचा या अर्थानं आपण घेतलेला आहे. बेसिकली ऍडजेक्टिव्ह ऍड्स टू द मिनिंग ऑफ नाउन, म्हणून ऍडेड टू हा शब्द त्यांनी तिथं वापरलेला आपल्याला दिसतो आहे. मी सांगत असं होतो की या नव्या डेफिनेशन मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह बद्दल आणखी जास्त कळायला लागतं. म्हणजे ऍडजेक्टिव्ह कशाबद्दल वापरलं जातं, तर पहिलं बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की युज्ड टू डिस्क्राईब. डिस्क्राईब करणं म्हणजे काय? वर्णन करणं. एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी म्हणून आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो आहोत. म्हणजे काय? उदाहरण समजा घ्यायचं झालं तर अ ब्युटिफुल गर्ल. देयर इज गर्ल बट वी आर डिस्क्राइबिंग हर ॲज शी इज अ ब्युटिफुल गर्ल. कळतंय तुम्हाला? गर्लचं डिस्क्रिप्शन दिलं, वर्णन केलेलं आहे. ओके, आणखी एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर लार्ज सिटी. सिटीचं वर्णन केलं. लार्ज हा ऍडजेक्टिव्ह झालं. लार्ज म्हणजे काय? मोठी. मोठी सिटी, शहराचं आणखी वर्णन केलंय आपण. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला डिस्क्राईब करता येतं. किंवा पॉइंट आउट करण्यासाठी म्हणून पण आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो. पॉइंट आउट करणं म्हणजे काय? ओके, आय एम टॉकिंग अबाउट दॅट पर्सन. सो दॅट पॉइंट आउट करण्यासाठी वापरलं. दॅट पर्सन, दॅट हे माझं ऍडजेक्टिव्ह. दॅट हे काय आहे? माझं ऍडजेक्टिव्ह आहे. आपण पॉइंट आउट करतो ना, ओ आय डोंट लाईक धिस फिल्म. धिस फिल्म, आय एम पॉइंटिंग इट आउट. विच फिल्म आय डोंट लाईक. कोणती मला आवडत नाही. धिस पॉइंट आउट केलं. सो धिस हे माझं ऍडजेक्टिव्ह झालं. सो पॉइंट आउट करण्यासाठी. अजून काय म्हटलेलं आहे त्यांनी डेफिनेशन मध्ये बघा. काय काय? द पर्सन, ॲनिमल, प्लेस ऑर थिंग. ह्या सगळ्यांना डिस्क्राईब करण्यासाठी किंवा पॉइंट आउट करण्यासाठी. आणि अजून एक, टू
टेल द नंबर और क्वांटिटी ऑफ दोज थिंग्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट. म्हणजे नंबर सांगू शकतो, म्हणजे त्यांची संख्या सांगण्यासाठी. उदाहरणार्थ, आय हॅव 4 mangoes. I have 4 mangoes. Whenever I said I have 4 mangoes, I am telling the number of mangoes that I have. म्हणजे 4. मग हे 4 काय झालं माझं? ऍडजेक्टिव्ह. 4 काय झालं माझं? ऍडजेक्टिव्ह. आता आपण टाइप्स कडे येणारच आहोत. क्वांटिटी पण म्हणलंय बघा त्यांनी आपल्या डेफिनेशन मध्ये. नंबर और क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय रे? वर लिहून घ्या कुठेतरी, म्हणजे तुम्हाला समजेल. क्वांटिटी माहिती कोणाला? व्हॉट डू वी मीन बाय क्वांटिटी? म्हणजे किती आहेत? किती आहे. आणि इथं ना जास्त प्रॉपर अर्थ आहे प्रमाण. क्वांटिटी म्हणजे प्रमाण. थोडं, जास्त, कमी, भरपूर हे शब्द जे आपण वापरतो, की आज काय फार भूक नव्हती, इथं फार हे काय झालेलं आहे? ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. क्वांटिटी सांगितलेली आहे. पण मी जेव्हा म्हणतो आय एट 4 mangoes, तेव्हा मी एक्झॅक्ट संख्या सांगतो, म्हणजे एक्झॅक्ट नंबर सांगतो. ओके, आपल्याला पुढे बघायचं. आता टाइप्स पाहायला आपण सुरुवात करू, तेव्हा डिफरन्शिएट होतात. पहिलं आहे, आपण पाहणार आहोत पहिला काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. वर टायटल टाका, काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह घ्या टायटल टाकून. ठीक आहे, मी पण तुमच्या सोबत लिहायला सुरुवात करतो. पहिली हे करून घ्या, पहिली लाईन घ्या. एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. व्हिडिओज ऑफ करू शकता तुम्ही. हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय ते पाहिलं आपण. आता आपण जाणार आहोत काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, आणि त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता बघणार म्हणजे हे तुम्हाला झालेलं आहे, मी फक्त तुम्हाला रिव्हाइज करतो आहे. यालाच डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह असंही म्हणतात. डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. मराठीमध्ये हवं असेल तर वर्णनात्मक विशेषण किंवा गुणात्मक विशेषण. मराठीमध्ये हवं असेल तर लिहून घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला त्याच्यावरून कळू शकतं की काय काम आहे याचं. डेफिनेशन बघूया. आता आधी वाक्य हवं तर वाक्य बघूयात. कोलकाता इज अ लार्ज सिटी. कोलकाता ही मोठी सिटी आहे. आता तुम्ही म्हणू शकता, सर हे तर प्रमाण सांगितलंय. नाही, हे प्रमाण नाहीये. परफेक्ट सिटीचं प्रमाण नाही सांगितलेलं. हे सिटी लहान आहे का मोठी आहे, म्हणजे त्या सिटीच्या वर्णन केलेलं आहे. वी आर डिस्क्रायबिंग कोलकाता. वी आर डिस्क्रायबिंग कोलकाता. सो लार्ज हे काय झालं माझं? डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. आलं लक्षात? वी आर डिस्क्रायबिंग कोलकाता, देअरफॉर कोलकाता लार्ज इज अ डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि हे सिटी काय आहे रे माझं? सिटी हा कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे? सिटी कोणत्या पार्ट ऑफ स्पीच आहे? नाउन. कॉमन नाउन. हा, नाउन. आणि आणखी प्रॉपर आणखी बोलला तो कॉमन नाउन. कॉमन नाउन आहे हे पण. चला, हे माहिती असायला हवं. हे कसलं नाउन आहे हे विसरू नका. प्रॉपर नाउन. येस, व्हेरी गुड. ह्या बारीक सारीक गोष्टी विसरू नका अजिबात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला मिळालेलं आहे. सो आणखी एक उदाहरण मी घेतो. मेघराज इज अन ऑनेस्ट बॉय. ओके, सो मेघराज इज अन ऑनेस्ट बॉय. याच्यामधले नाउन्स कोणते कोणते आहेत सांगू शकशील सिद्धार्थ मला? मेघराज, बॉय. कसले कसले टाइप्स त्यांचे? प्रॉपर आहे आणि हा कॉमन आहे, बॉय.
ओके, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन आपल्याला हे दिसत आहे. आता हा शब्द जो आहे तो आपल्याला बॉय बद्दल आणखी इन्फॉर्मेशन देतो, बरोबर ना. बॉयचं डिस्क्रिप्शन करतो आहे, बॉयचे गुण सांगतो आहे. काय सांगतो आहे? क्वालिटी सांगतो आहे. इथं ऑनेस्ट वी काय म्हणता येईल की वी आर टॉकिंग अबाउट क्वालिटी ऑफ बॉय. त्याचा एखाद्या गुणाबद्दल बोलतो ना आपण. क्वालिटी ऑफ बॉय, क्वालिटी म्हणजे गुण या अर्थानं घेतलेलं आहे इथं. क्वालिटी म्हणजे दर्जा या अर्थानं नव्हे, क्वालिटी म्हणजे गुण या अर्थानं घेतलेला आहे. तर तो कसा आहे? ऑनेस्ट आहे, प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे हे सुद्धा काय झालं? आपलं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. दिस इज ऑल्सो डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता डेफिनेशन आपण कशी करतो? इट शोज, इट म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी और ऍडजेक्टिव्ह ऑफ और डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. इट शोज द काइंड और प्रकार किंवा क्वालिटी ऑफ अ पर्सन और थिंग. काय दाखवतं ते आपल्याला? काइंड म्हणजे लहान शहर का मोठं शहर, प्रकारच आहे ना एक प्रकारे हा. लहान शहर, मोठी शहर. मगाशी मी सांगितलं मल्टीकल्चरल शहर, मगाशी मी बोललो होतो बघा, मल्टीकल्चर म्हणजे बहुसंस्कृतिक, हा एक प्रकार आहे. आणि बाकी कशी असतात? मोनोकल्चरल सिटीज असतात. मोनो म्हणजे सिंगल, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट वगैरे शब्द विज्ञानात ऐकले असतील तुम्ही. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटिक जस्ट सायन्सचा टच देतोय मी. क्रोमॅटिक म्हणजे कलर, सिंगल कलर लाईट म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट, म्हणजे एकच कलर ज्याच्यात असतो अशी, म्हणजे ती व्हाईट लाईट नसते, रेड येईल किंवा ब्लू येईल. ठीक आहे. सो मोनो म्हणजे सिंगल. तर हे टाईप सांगत होतो आपण सिटीचे. इथं काय करतोय आपण? क्वालिटी सांगतो आहोत मुलाची का. सो therefore we can say that adjective of quality is a word which shows the kind of quality of a person or. कळालंय तुम्हाला हे व्यवस्थित? काय अडचण आहे याच्यात? नाही. नक्की? ठीक आहे, लिहून घ्या मग, पटकन लिहून घ्या. हे सगळं रिव्हिजन चाललंय त्यामुळे मी थोडं स्पीडनं घेतो आहे. लिहून घ्या पटपट. झालं का? कोणाचं राहिलं नसेल तर जाऊयात पुढे. ठीक आहे. हो. ठीक आहे. आता बघा, थोडस आणखी लक्ष याच्याकडे देऊयात आपण, ह्या वाक्याकडे. सो या वाक्याला समजा मी विचारला प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ सिटी कोलकाता इज. प्रश्न बघा, व्हॉट काइंड ऑफ सिटी कोलकाता इज. असं प्रश्नाचं उत्तर, असा प्रश्न विचारल्यावर उत्तर काय येईल? कोणी सांगेल मला?
लार्ज सिटी. येस, व्हेरी गुड. आता समजा मी दुसऱ्या वाक्याला प्रश्न विचारला, व्हॉट काइंड ऑफ बॉय मेघराज इज? ऑनेस्ट. येस, म्हणजे तुम्ही जेव्हा वाक्याला व्हॉट काइंड हा प्रश्न विचारता, तेव्हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह मिळतं. सो डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह answers this question. What kind या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. लिहून ठेवा हे पण पटकन, चौकोन वगैरे करायला हवं तर. आपण पुढच्या टाईप कडे मग जाऊयात. करूयात सुरू. नेक्स्ट टाईप. ठीक, आय होप कोणाच राहिलेलं नाही. सो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता एक शांतपणे लक्षात घ्या की क्वांटिटी या शब्दाचा अर्थ आहे प्रमाण. क्वांटिटी याचा अर्थ संख्या म्हणून पण आपण सायन्स मध्ये पुढे घेतो, पण आता इथं आपल्याला अर्थ प्रमाण असा घ्यायचा आहे, हे डोक्यात ठेवा. तुम्हाला माहिती इंग्रजी शब्दांचे अर्थ वेगवेगळे होत जातात, बदलत जातात, बरोबर आहे ना? एकच एक अर्थ नसतो इंग्लिश शब्दांना, ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलाय त्यानुसार त्याचा अर्थ बदलतो. इथं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी जेव्हा मी म्हणतो तेव्हा अर्थ होतो प्रमाण. प्रमाणाचं विशेषण, प्रमाण एखाद्या गोष्टीचं सांगितलं जातं. आणखी तुम्हाला कळेल आता एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर. सपोज आय एट सम राईस. नाउन कोणतं याच्यात, म्हणजे एक्झाम्पल मध्ये? राईस. येस, राईस इज नाउन. आणि हाऊ मच राईस हॅव आय एट? हाऊ मच राईस हॅव आय एट? सम. सो हे झालं माझं ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्हनं कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा? हाऊ मच राईस हॅव आय एट. ओके, किंवा हाऊ मच राईस डिड आय ईट असाही प्रश्न होऊ शकतो. सो हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सम यांना दिलं. सो हे काय झालं माझं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, दुसरं एक वाक्य घेऊयात आपण. यू हॅव नो सेन्स. यू हॅव नो सेन्स. मी प्रश्न विचारतो, हाऊ मच सेन्स डिड यू हॅव, किंवा हाऊ मच सेन्स डू यू हॅव? या प्रश्नाचं काय उत्तर येईल? नो. किती आहे तुझ्याकडं म्हणजे सेन्स म्हणजे काय म्हणता येईल मराठीत शब्द काय याला? सेन्स, कॉमन सेन्स म्हणजे वागण्या बोलण्याची पद्धत जनरली आपण म्हणतो. तर तुझ्याकडे किती शहाणपणा आहे, सेन्स आहे? तर काहीच नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नो या शब्दानं दिलेलं आहे. आणि हे म्हणून काय ठरतं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. प्रमाण सांगितलं ना आपल्याला मगाशी पण. किती भात खाल्ला? थोडा भात खाल्ला, बरोबर आहे. मी किती खाल्ला? थोडा खाल्ला. प्रमाण सांगितलं जातं, एक्झॅक्ट नंबर नाही सांगितलं जाते. थोडा खाल्ला, जास्त खाल्ला एवढंच बोलतोय आपण. अजून एक वाक्य घेऊयात आपण. देर हॅज नॉट बीन sufficient rain this year. या वाक्याचा आधी मराठीत अर्थ कोण सांगू शकेल का मला? मराठीत कोणी अर्थ सांगेल या वाक्याचा काय होतो? कारण तुम्हाला अनुवाद पण करायचे ना शेवटी, ट्रान्सलेशन. या वर्षी पुरेसा पाऊस पडला नाही. बरोबर, या वर्षी पुरेसा पाऊस पडलेला नाही. आता या वर्षी पुरेसा पाऊस पडलेला नाही. हाऊ मच रेन डिड दिस इयर फॉल, किंवा हाऊ मच रेन फॉल डिड, काय वाक्य करता येऊ शकेल बघा? हाऊ मच रेन डिड दिस इयर फॉल.
असं म्हणूयात आपण. फॉल असा शब्द नाही वापरलेला, पण तुम्हाला अर्थ कळतोय ना. मला म्हणायचं थोडक्यात की किती पाऊस पडला या प्रश्नाचं उत्तर मी घेतो आहे. काय येईल उत्तर तुम्ही सांगा. Sufficient. नॉट सफिशियंट ऍक्च्युली. काय यायला पाहिजे, नॉट सफिशियंट. ओके, पण कोणता शब्द मला त्याच्या प्रमाणाबद्दल सांगतो आहे, तर सफिशियंट हा शब्द मला त्या प्रमाणाबद्दल सांगतो आहे. म्हणून हे माझं काय झालं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. येतंय लक्षात. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीज काय सांगतं आपल्याला, हाऊ मच या प्रश्नाचं उत्तर देतं. मगाशी जसं आपल्याला मेघराज म्हणाला होता, आय थिंक हेच तो बोलला होता की हाऊ मच, किती, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी देत असतं. आता बघा, ह्याची आपण डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन म्हणजे इट शोज व्हॉट डिड इट डज, व्हॉट डिड इट डू, व्हॉट डज इट डू. इट शोज, just a minute, it shows how much of a thing is meant. किती ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. It's meant. ओके, लिहून घ्या पटकन. हे लिहा आणि खालची 3 उदाहरणं लिहा. झालंय सगळ्यांचं, कोणी राहिलंय का? नाही कोणी राहिलेलं वाटतं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आणि एक लक्षात घ्या, हे लिहिता ना तुम्ही, मी जसं लिहिलंय तसंच लिहित चला, कारण पुन्हा वही वाचली की आपल्याला समजलं पाहिजे नक्की काय बोलतोय आपण, काय लिहितोय आपण, आणि काय लिहिलेलं होतं ते समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कशाबद्दलची चर्चा चालू आहे. वही वाचल्यानंतर पुन्हा एकदा लेक्चर आठवलं पाहिजे तुम्हाला की असं असं झालं होतं, हे सांगितलं गेलेलं होतं. ओके, ठीक आहे. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट पार्ट. थर्ड टाइप आपला आहे, इट शोज ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता ह्या ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरच्या आधी ना मी एक आणखी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. जस्ट अ मिनिट. ओके, तर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती फक्त एक्सप्लेन करतो, मग पुढे जाऊयात आपण. 2 वाक्य आहेत माझ्याकडे. 2 पेक्षा हे वाक्य बघा आता. टेक ग्रेट केअर ऑफ युअर हेल्थ. ठीक आहे, टेक ग्रेट केअर ऑफ युअर हेल्थ. आता मला एक सांगा, ह्याच्यामध्ये कोणतं नाऊन आहे आणि कोणतं ऍडजेक्टिव्ह आहे? नाऊन कोणतं आहे आणि ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे?
Adjective great care. ऍडजेक्टिव्ह ग्रेट केअर आहे. बघा बरं, दोन शब्द एकत्र ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतो का आपण कधी? केअर म्हणजे काय? काळजी. सो केअर हे माझं नाऊन आहे. ओके, सो केअर काय आहे? माझं नाऊन आहे. काळजी कशी घ्यायची आहे? ग्रेट केअर म्हणजे काय रे? ग्रेट इथं काय अर्थ असेल ह्याचा? चांगली. चांगली काळजी. चांगली, भरपूर. म्हणजे हे झालं काय? माझं ऍडजेक्टिव्ह झालं. आता हे पण नाऊन आहे माझं. हेल्थ हे काय आहे? नाऊन आहे माझं. पण त्याच्याकडे मी जाणार नाहीये. माझा मुद्दा काय आहे? टेक ग्रेट केअर ऑफ युअर हेल्थ. या नाऊन बद्दल ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे आपण ग्रेट. इथं अर्थ काय होतो? भरपूर काळजी घ्या. बरोबर आहे? भरपूर, खूप. म्हणजे काय सांगितलं रे इथं? हे काय प्रमाण सांगितलंय ना, म्हणून हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. प्रमाण सांगितलं इथं, भरपूर काळजी घे. पण मी जेव्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज was a great king. बघा, याच्यामधली नाउन सांगा बरं. चला मला पटपट नाउन सांगा आधी कुणी. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रॉपर नाव आहे आणि किंग हे कॉमन नाव आहे. आता छत्रपती हे पण एक नाउन आहे, हे कॉमन नाउन आहे. छत्रपती हे वेगळं नाउन आहे, कॉमन. ओके, शिवाजी हे प्रॉपर नाउन आहे. महाराज हे कॉमन नाउन आहे. महाराज कितीतरी असतात ना, त्या एकच महाराज असतो? सांगा बरं. कितीतरी राजे महाराजे होऊन गेले असं आपण म्हणतो ना, कळतंय का? सो महाराज हे कॉमन नाउन आहे, शिवाजी हे प्रॉपर नाउन आहे, छत्रपती हे सुद्धा कॉमन नाउन आहे. ओके, तर आता पुढचा मुद्दा. इकडचं सांगितलं तुम्ही ते कॉमन नाउन. मला सांगा, याच्यामध्ये ह्या किंगला कोणतं विशेषण लावलेलं आहे? कोणतं ऍडजेक्टिव्ह आहे? ग्रेट. ग्रेट. आता बघा, इथं पण ग्रेट आहे, इथं पण ग्रेट आहे. मला सांगा, या ग्रेटचा काय अर्थ होतो रे? या ग्रेटचा अर्थ काय होतो? बोला, काय म्हणायचंय? अनुवाद करायला लावला समजा तुम्हाला या वाक्याचा, तर मराठीत काय अनुवाद करा? कारण तुम्हाला येतात हे प्रश्न अनुवाद करण्याचे. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. या वाक्याचा काय अर्थ होतो मराठीत? आवाज येतो ना माझा तुम्हाला रे? हो. हा, बोला की मग. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अंदाज. हा, बोल मेघराज. हुशार. हुशार नाही, म्हणजे चांगला. चांगला पण नाही. अजून एक प्रॉपर शब्द आहे बघा, महान. येस, हा शब्द आपण वापरतो जनरली. ओके, छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होते. आता एक लक्षात घ्या, महान किंवा मोठे राजे होते. मोठे म्हणजे महान या अर्थानं मोठे राजे होते. आता मला एक सांगा, इथं प्रमाण सांगितलंय का रे? छत्रपती शिवाजी महाराज, हाऊ मच किंग वॉज छत्रपती शिवाजी महाराज, या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं गेलेलं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय दिलेलं आहे? ऑफ व्हॉट काइंड ऑफ किंग छत्रपती शिवाजी महाराज वॉज. कळते का? कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय? ते कसल्या प्रकारचे राजे होते. काय म्हणते प्रश्नाचं? ते कसल्या प्रकारचे राजे होते. कसल्या प्रकारचे राजे होते. उत्तर येतं महान. मग महान प्रकारातले राजे कोण? अकबर,
त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, ह्यांना आपण महान राजे असं म्हणतो. काय म्हणतो? महान म्हणतो. प्रकार येतो, काइंड सांगितला गेलेला आहे, डिस्क्राईब केलं गेलेलं आहे, वर्णन केलं गेलेलं आहे. हेन्स ग्रेट हे कसलं ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे इथं? तुम्ही सांगा. Adjective of quality. हे झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, जे आपण पहिल्यांदा पाहिलेलं होतं. मगाशी मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की इथे सुद्धा तुमचा ग्रेट शब्द आहे, इथे सुद्धा तुमचा ग्रेट शब्द आहे. इथं तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, इथं आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. म्हणून डायरेक्ट शब्द पाठ कधीच करायचे नाहीत की हा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असेल आणि हा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असेल. शब्द पाठ करायचे नाहीत, त्यांच्या वापरावर डिपेंड आहे, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरले गेलेले आहेत. इथं अर्थ होतो ग्रेट केअर म्हणजे खूप काळजी घे, भरपूर काळजी घे, क्वांटिटी आहे. इथं ग्रेट म्हणजे महान या अर्थानं आपण वापरलेलं आहे. आले का लक्षात? मला हा फरक सांगायचा होता तुम्हाला. ते इथं मी लिहितो, वी शुड टेक केअर while classifying adjectives. Sometimes the same word can be used as adjective of quality or adjective of quantity. ओके, हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. पटकन नाही तर उत्तर लिहून टाकता. विचारलेला असतो प्रश्न, म्हणजे त्यांनी वर एखादं वाक्य दिलेलं असतं, त्याच्यातलं ऍडजेक्टिव्ह दिलेलं असतं आणि आयडेंटिफाय द टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह. हा ग्रेट आहे ना, ग्रेट म्हणजे भरपूर, लिहून टाका ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. असं करायचं नाही. वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यावरून मग उत्तर लिहायचं. समजलंय हे? चैताली, साक्षी, सोहा? हो. ठीक आहे, मग लिहून घेताय? पटकन लिहून घ्या बरं. हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कडे जाण्याच्या आधी हे लिहून घ्या. सॉरी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर कडे जाण्याच्या आधी हे लिहून घ्या. आणि हे तुम्हाला आणखी पुढे पण कळेल की असं होतं, खूप ठिकाणी होतं. रोमन नंबर्स टाका ह्या वाक्यांना, डी मध्येच 1 आणि 2, आणि ह्यांना चौकटी वगैरे करा. हे आपल्याला सांगायचंय ना. नीट लिहून घेत चला फक्त. झालंय सगळ्यांचं लिहून? हो. ठीक आहे.
असाइनमेंट टाकतोय मी एक. ग्रुपवरच टाकतो. व्हॉइस नोट असेल ओपन करून वाचा. तुम्हाला पण सांगून ठेवतो. राईट डाऊन 20 words which are adjectives of quantity and write another 20 words which are adjective of quality. 20 शब्द adjective of quality चे, 20 शब्द adjective of quantity चे. वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करता आला तर उत्तम, पण किमान ते 20 शब्द शोधून काढणं तुम्ही अपेक्षित आहे. 20 क्वांटिटीचे आणि 20 क्वालिटीचे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला कळले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 ऍडजेक्टिव्ह असे शोधायचे, 5 ऍडजेक्टिव्ह असे शोधायचे जे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून पण वापरता येतील आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणून सुद्धा वापरता येऊ शकतील. आणि ते कसं, हे 2 वाक्य करून लिहून दाखवायचं. आता कसं आपण लिहिलंय, टेक ग्रेट केअर ऑफ युअर हेल्थ, तसं. आणि दुसरं वाक्य लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. अशी 2 वाक्य लिहायची आणि त्याच्यात दाखवायचं की ग्रेट हा शब्द इथं क्वांटिटी आहे, ग्रेट हा शब्द इथं क्वालिटी आहे. अशा प्रकारे एकूण 20 शब्द क्वांटिटीचे, 20 शब्द क्वालिटीचे आणि 5 शब्द असे जे क्वांटिटी म्हणून पण वापरले जाऊ शकतात आणि क्वालिटी म्हणून पण वापरले जाऊ शकतात. हाच तुमचा होमवर्क आहे. आता मी जे काही बोललो ते सगळ्याच्या सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग अटॅच केलेलं आहे. सबमिशन कधीपर्यंत कराल तुम्ही सांगा मला, कधीपर्यंत सबमिट कराल हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि क्वांटिटी? बोला. उद्या. उद्या. उद्या किती वाजता करणार? उद्या किती वाजेपर्यंत? बोला. कोणीतरी सांगणार आहे. तुमच्याकडून डेट यायला पाहिजे, वेळ यायला पाहिजे. 11च्या. उद्या सकाळी 11च्या. दुसऱ्या कोणाचं काही वेगळं म्हणणं आहे का? सर संध्याकाळी 5 पर्यंत पाठवतो. संध्याकाळी 5 पर्यंत. ह्यापेक्षा आणखी वेगळं कोणाचं काय म्हणणं आहे का? चालतंय सगळ्यांना संध्याकाळी 5? हो. बोला, तुमचा चॉईस आहे हा. चालतंय, ठीक आहे. उद्या रात्री 9 वाजेपर्यंत पाठवा. तुम्हाला आणखी तुम्ही जेवढं म्हणला त्याच्या पुढे 4 तास दिलेत, पण मला नंतर एक्सक्यूज नाही पाहिजे. तुम्ही 5 म्हणलाय, मी आणखी 4 तास वाढवून दिलेले तुम्हाला. ओके. सो 9 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे उद्याचा. असाइनमेंट मी टाकलेली आहे, तिथंच तुम्ही सबमिट करायची आहे. अटॅच करून PDF फाईल करायची आणि त्याला अटॅच करायची आणि तिथंच सबमिट करायची. जर समजलं नाही कशी सबमिट करायची तर तुम्ही मला विचारू शकता. उद्या आहे 19 मे. 19 मेला रात्री 9 वाजेपर्यंत ह्याचं सबमिशन आलं पाहिजे. त्याच्या पुढे जर सबमिशन गेलं तर असाइनमेंट सबमिटच होणार नाहीये. ओके, कारण मी अलाव लेट सबमिशनचा ऑप्शन बंद केलेला आहे. ठीक आहे. आला असेल तुम्हाला नोटिफिकेशन, आय थिंक असाइनमेंट टाकलेली आहे मी. आता व्हिडिओज ऑन करा पटकन. पटकन पटकन सगळ्यांचे व्हिडिओज ऑन. मी वाक्य सांगतोय, तुमचं लिसनिंग स्किल पण चांगलं झालं पाहिजे. मी वाक्य सांगतोय, त्याच्यातलं काय करणार आहात तुम्ही? ऍडजेक्टिव्ह आणि नाउन शोधायचे. पहिल्यांदा काय करायचे, ऍडजेक्टिव्ह नाउन लिहायचे. मी 2 वेळा वाक्य सांगतो. वाक्य सांगत असतानाच तुम्ही ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्स शोधायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडा वेळ देईन मी आणि त्या वेळामध्ये तुम्ही त्याचे टाइप्स शोधायचे. ओके. आता फक्त वाक्य सांगत असताना ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्स लिहून घ्या वेगळे वेगळे. वाक्य सांगतो मी, 2-3 वाक्य होतील. लक्ष तुमचं पाहिजे. कोण लिव्ह झालं? मेघराज. ओके. अंजली is a good girl. अंजली is a good girl. पूर्णविराम. दुसरं वाक्य, she has very few
she has very few qualities that are bad. She has very few qualities that are bad. बघा, मी दोन्ही वाक्य सांगितलेली आहेत. याच्यातले नाउन्स शोधा आणि ऍडजेक्टिव्ह शोधा आणि त्याचे टाईप शोधा. पटपट पटपट करायचं हे काम, आत्ता करायचंय. सर परत एकदा सेंटेन्स सांगतो. सेंटेन्स मी असं सांगितलं की अंजली इज अ गुड गर्ल. शी हॅज व्हेरी फ्यू क्वालिटीज दॅट आर बॅड. सर पूर्ण एकच वाक्य आहे. दोन वाक्य आहेत आय थिंक. अँड मध्ये बघा कशी लावलंय का मी, तुम्ही लिहिलं असलं वाक्य कोणी तर बघा. एक किंवा दोन वाक्य असतील. एक असेल तर मध्ये अँड असेल, अँड नसेल तर दोन वाक्य असणार आहेत वेगळी वेगळी ना. ओके, बोला. चला, झालं का? साक्षी, नाउन्स कोणते कोणते सापडले? अंजली आणि गर्ल. अंजली हे प्रॉपर नाउन आहे आणि गर्ल हे कॉमन नाउन आहे. ओके, दुसरं वाक्य आता मला सिद्धार्थ, एक मिनिट साक्षी, दुसरं वाक्य मला सिद्धार्थ सांगेल आणि त्याच्यातल्या नाउन्स कोणते आहेत का ते सांगेल तुम्हाला. बोला सिद्धार्थ. ठीक आहे, मेघराज सांगेल मला नाउन्स पुढच्या वाक्यात. हर्षवर्धन सांगेल.
तर नाऊन नाहीये वाक्यात. जरा नीट विचार करा. तर मग वाक्य परत सांगा, रिपीट करा. शी हे कॉमन नाउन आहे आणि फ्यू हे क्वांटिटी ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे. शी हे नाऊन नाहीये. शी हे नाऊन नाहीये. ते काय आहे कोणी सांगेल का मला? शी काय आहे? सोहा. अरे नाही, अजून तुम्हाला शिकवलेलं नाहीये मी पार्ट्स ऑफ स्पीच, पण तुम्हाला यायला पाहिजे होतं. हर्षवर्धन. प्रोनाउन आहे. हा प्रोनाउन आहे. असं का विसरताय? सर्वनाम आहे ना. नामाच्या ऐवजी वापरला गेलेला शब्द म्हणजे सर्वनाम. ते आपण शिकणार आहोत आणखी. पण नामाच्या ऐवजी वापरला जातोय. अंजलीच्या ऐवजी शी हा शब्द आपण वापरलेला आहे. आता आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये मला सांगा, ऍडजेक्टिव्ह तू आता मला बरोबर सांगितलंस चैताली. फ्यू बरोबर, तुम्हाला एक ऍडजेक्टिव्ह सांगितलंस, ते कशाबद्दल वापरलंय? फ्यू हे काय फ्यू? व्हॉट फ्यू? क्वालिटी, तिच्यातली क्वालिटी. क्वालिटी. सो क्वालिटी इज द नाउन. क्वालिटी काहीतरी नाव दिलं ना एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, आपण म्हणतो पर्सनला. क्वालिटी म्हणजे गुण. ओके, हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. क्वालिटी काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. हे समजून घ्या. क्वालिटी हे नाउन आहे. आणि तुम्हाला ह्याच्यावरून पण कळायला पाहिजे की त्याचं अनेक वचन केलं. क्वालिटीज केलंय ना, शी हॅज व्हेरी फ्यू बॅड क्वालिटीज, असं काहीतरी वाक्य दिलंय मी. मग अनेक वचन झालं की याचा अर्थ ते शक्यतो नाउन आहे. अनेक वचन कशाचं करतो आपण? कशाचं अनेक वचन असतं? नाउनचं अनेक वचन असतं ना. दुसऱ्या कशाचं नाउन अनेक वचन नसतं आपल्याकडं. प्लुरल फॉर्म नाउन आणि प्रोनाउनचे असतात. कारण वस्तू, व्यक्ती आणि शहर किंवा काय म्हणतो प्लेसेस, या गोष्टी मल्टिपल मध्ये असू शकतात. दुसऱ्या कशाचं अनेक वचन होऊ शकतं? सांगा तुम्हीच मला. नाही होऊ शकत. त्यामुळे जिथं जिथं अनेक वचन आहे ते नाउन असण्याची शक्यता दाट असते किंवा प्रोनाउन असू शकतं. मग हे तुम्हाला समजायला हवं. ओके, सो ते झालं. आता हे सांगेल मला राहिलेल्या काय राहिलं आपलं? ऍडजेक्टिव्ह राहिले. सांगा ऍडजेक्टिव्ह. सोहा, पहिल्या वाक्यातले ऍडजेक्टिव्ह. गुड. गुड. ओके, अजून दुसऱ्या वाक्यातले ऍडजेक्टिव्ह. साक्षी. नाही, साक्षीने मग अशी सांगितलंय. 1 मिनिट. कोण बोललेलं नाही? सिद्धार्थ बोललेलं नाही. चैताली सांगेल मला. पहिल्या वाक्यातले ऍडजेक्टिव्ह सांगितले तिने. दुसऱ्यातले क्वालिटी आणि फ्यू हे नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे. क्वालिटी आणि फ्यू. क्वालिटी हे नाउन आहे असं बघितलं ना आपण. आणि फ्यू हे नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे. नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह. काय ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणायचं तुला? फ्यू वापरले ना आपण त्याच्यामध्ये. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणायचं तुला? हा, ते आपण शिकणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर कडे जाणार आहोत. पण इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे किमान ऍडजेक्टिव्ह आहेत. कुठलं आहे हा नंतरची गोष्ट आहे. ओके, सो तुम्हाला हे फार चांगलं जमतंय. यू आर ऑन द पाथ ऑफ प्रोग्रेस. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये उरलेले सगळे टाइप्स उरकणार आहोत. कारण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्येच मुळात आणखी 3 टाइप पडतात. आणि बाकीचे मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. हे सगळे आपण पुढच्या लेक्चरला एक सलग घेणार आहोत. पुढचं लेक्चर आपलं कधी असतं? शनिवारी, बरोबर ना? होणार आहे, शनिवारी लेक्चर आहे. तर त्या लेक्चरला उरलेले सगळे टाइप्स होतील. या संडेला तुमची ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्स जेवढं शिकवून झालेलं असेल त्याच्यावर टेस्ट असेल. मागच्या संडेला मी म्हणलेलं घेऊयात, पण आता ऍडजेक्टिव्ह पण होत आहे. तर ऍडजेक्टिव्ह आणि नाउन दोन्हीवर एकत्रित टेस्ट घेऊयात, कारण ते दोन्ही रिलेटेड आहेत खूप जास्त जवळून. आणि आता तुम्हाला प्लुरल सिंग्युलर पण कळलं पाहिजे. तुम्हीच अभ्यास करायचा आहे. मी नोट उद्यापर्यंत तुम्हाला मॅक्सिमम देतो प्लुरल सिंग्युलरची. पण तुम्हाला पण झालेलं आहे प्लुरल नाउन, सिंग्युलर नाउन, एकवचनी, अनेकवचनी कशा प्रकारे तयार करायची. त्याचा पण अभ्यास तुम्ही करा 2-3 दिवसामध्ये. ते पण येईल. जेंडर बद्दल आपण बोललोय आय थिंक, बरोबर ना? का नाही काय बोललेलो जेंडर बद्दल? नाउनचं जेंडर. साक्षी झालंय का जेंडर? झालंय. हो. ठीक आहे.
त्याच्याबद्दल पण विचार करा. ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी नोट मधून कळेल. सोपं मी नोट पण लिहित असताना जवळपास बोलल्यासारखी लिहितो नोट, त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यातून समजेल. नाही समजलं मला विचार, मी आहेच. 3-4 दिवस आहेत तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवस. रविवारी टेस्ट आहे. रविवारी पण संध्याकाळी टेस्ट ठेवायची. ओके, सो नो वरीज. अभ्यास करा 4-5 दिवसात मध्ये व्यवस्थित आणि छान टेस्ट सोडवा. होमवर्क जो व्यवस्थित करतो त्याला टेस्टला काहीही अडचण येत नाही, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला तरी असं जाणवलं, जे होमवर्क करतात त्यांना काही अडचण येत नाही, कारण होमवर्क मध्येच तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातात. होमवर्क मध्ये नाही जमलं की तुम्ही विचारता किंवा मी सांगतो की हा हे चुकलेलं आहे तुमचं, मग तुम्ही ते सुधारता आणि मग टेस्ट मध्ये तुम्हाला येतच. त्यामुळे होमवर्क करा, म्हणजे डाऊट क्लिअर होतील. टेस्ट मध्ये बिनधास्तपणे सामोरं तुम्ही जाऊ शकाल. आणखी एक होमवर्क मी दिलेला आहे, त्याच फाईल मध्ये आहे. 2 व्हॉइस नोट्स आहेत, शोधा. आणखी एक होमवर्क दिलाय मी ह्याच्यावर ऍपवर टाकलेला आहे, मगाशी मी म्यूट केलं होतं. त्यामुळे दोन्ही होमवर्क उद्या रात्री 9 पर्यंत पाहिजे. स्टोरी घ्यायला सांगितली तुम्हाला, कुठलीही स्टोरी घेऊ शकता तुम्ही आतापर्यंत शिकलेला आहात. मग ती ससा काशवाची स्टोरी असेल किंवा जॅकलची स्टोरी असेल, लांडगा आला रेवाली स्टोरी असेल, अशी कुठलीही स्टोरी, छोट्या स्टोरी घ्यायच्या आहेत. ऐका तो होमवर्क आणि सोडवा. काही शंका आहेत कुणाला, काही डाऊट? नाही? थांबूयात मग आपण आजसाठी. ठीक आहे. जे स्पेशल मॅथमॅटिक्स बॅच आहे त्यांचे लेक्चर सुरू होत आहेत आजपासून. त्यानंतर रेग्युलर आज संध्याकाळी कुठलं लेक्चर आहे? सायन्सचं आहे का आपलं? नसावं, सायन्सचं नाही आहे, मॅथ्सचं आहे. म्हणजे ज्यांचं मॅथ्सचं रेग्युलर आहे त्यांचं मॅथ्सचं होईल. स्पेशल बॅचचं दुपारी आहे ते दुपारचं होईल त्यांचं. थांबूयात आपण आजसाठी मग. हॅव अ गुड डे. बाय बाय.